नमस्कार. देवगिरी नागरी सहकारी बँक औरंगाबाद तर्फे सुरू करण्यात आलेल्या देवगिरी फिटनेस क्लब द्वारा आयोजित आरोग्यम धनसंपदाच्या आजच्या सत्रात मी सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत करतो. आजच्या प्रशिक्षणाच्या प्रशिक्षिका रसिकाताई देशमुख, बँकेचे अध्यक्ष माननीय किशोरजी शितोळे, सर्व कर्मचारी वृंद व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वांचे आरोग्य उत्तम असावे या उदात्त हेतूने बँकेचे अध्यक्ष माननीय किशोरजी शितोळे यांच्या कल्पनेतून सदर क्लबची सुरुवात करण्यात आली आहे. मी सर्वप्रथम सरांचा परिचय करून देतो. सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत. तसेच जलदूत या स्वयंसेवी संघटनेमार्फत सर्व तरुणांना प्रेरित करून त्यांच्यासोबत जलसंवर्धनाच्या अनेक कार्यक्रमात पुढाकार घेऊन अनेक यशस्वी उपक्रम सरांनी राबवले आहेत. तसेच सर एक यशस्वी उद्योजक देखील आहेत. अध्यक्ष म्हणून बँकेच्या विकासासाठी अनेक उपक्रमांना सर प्रेरणा देत असतात. मी माननीय अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे व प्रशिक्षिका रसिकाताई देशमुख यांचे स्वागत करून त्यांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद. नमस्कार, सुप्रभात. देवगिरी बँकेच्या वतीने मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, आपण सर्वजण जाणताच की गेल्या 5-6 महिन्यांपासून देवगिरी बँकेने आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम सुरू केला आहे आणि सर्वांचं शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं राहावं यासाठी दर शुक्रवारी आपण सकाळी 6:15-6:30 वाजता भेटतो आणि सुप्रसिद्ध असे योग तज्ञ या कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि आपल्याला मार्गदर्शन मिळतं. आजचाही या सत्रामध्ये औरंगाबाद शहरातील नव्हे तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अशा आहार तज्ञ रसिका देशमुख ह्या आपलं हे सत्र घेणार आहेत. रसिका देशमुख ह्या उच्च विद्याविभूषित आहेत. आहार शास्त्रातली पदव्युत्तर पदविका त्यांनी घेतलेली आहे आणि आहार तज्ञ म्हणून त्यांचा खूप मोठा नावलौकिक आहे. त्या साहित्यिक असून खूप कादंबऱ्या त्यांच्या आहेत. त्या सुप्रसिद्ध कवयित्री पण आहेत. त्यांनी आहार शास्त्रावर जवळजवळ 12 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. 2500 वर व्याख्यानं त्यांची आहारशास्त्र या विषयावर झालेली आहेत. योग तज्ञ म्हणून त्यांचं खूप नाव, प्रशिक्षक म्हणून त्या सुप्रसिद्ध आहेत. अशा रसिका देशमुख मॅडमचं मी देवगिरी बँकेच्या वतीने स्वागत करतो आणि आजच्या सत्रामध्ये आपल्याला आतापर्यंत आपण योगासन, व्यायाम या विषयांबद्दल ची सगळी माहिती घेतली. पण योगा व्यायाम करत असतानाच उत्तम उत्कृष्ट समतोल आहार याची सुद्धा खूप गरज असते आणि त्याची माहिती घेण्यासाठी म्हणून आज विशेष करून आपण रसिका देशमुख मॅडमचं हे सत्र आयोजित केलेलं आहे. रसिका देशमुख मॅडमचं स्वागत करून मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपल्या सत्राला सुरुवात करावी. आदरणीय रसिका देशमुख मॅडम. नमस्कार. आज मला आपल्याशी संवाद साधण्याची जी संधी उपलब्ध करून दिली ते देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोरजी शितोळे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे सुरुवातीलाच आभार व्यक्त करून मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. आजचा आपला विषयच असा आहे की निरोगी आयुष्यासाठी योग आणि आहार, जो सर्वांचा जिव्हाळ्याचा आणि पोटापाण्याशी निगडीत असा विषय आहे. असं म्हणतात की प्रगतीचे सगळे मार्ग आपल्या पोटातून जातात. मग ती प्रगती कोणतीही असो, तर आपली वैयक्तिक असो किंवा आपल्या शरीराची प्रगती असो किंवा सामाजिक प्रगती असो, सगळीकडे ज्या क्षेत्रात आपण काम करतो ती सुद्धा, तर त्याचा सगळा मार्ग हा आपल्या पोटातून जातो. आपलं पोट नीट, आपण समाधानी, तर सगळं काही ठीक असं म्हणतात. तर चला मग आज आपण संवादाला सुरुवात करूया. निरोगी आयुष्य म्हटलं की फक्त कोणतंही अपंगत्व किंवा आजार ह्यांचा अभाव नसणं असतं, तर निरोगी आयुष्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि सध्या तर म्हणजे 1954 पासून हे
त्याच्यात ऍड झालेले की आध्यात्मिक सुस्थिती म्हणजे उत्तम प्रकृती असं म्हणतात. तर दर्शनी जर आपल्याला प्रकृती म्हटलं की आपला बांधा, उंची, वजन, आपला वर्ण, आपण दिसतो कसे, तर हे सगळं त्याच्यात येतं. रचनात्मक ज्याला म्हणतात, शरीर बांधणी येते. आपली क्रिया करण्याची जी पद्धत आहे किंवा आपली क्षमता, त्यानंतर आपलं मानसिक मनोबल कसं आहे, मानसिक संतुलन कसं आहे, आपली बुद्धिमत्ता कशी आहे, आपली धार्मिक स्थिती सुद्धा त्यात अंतर्भूत केलेली आहे, आपली आध्यात्मिक प्रगती कशी आहे, आपली पोच कुठपर्यंत आहे, ह्या सगळ्या गोष्टी ठीकठाक असतील तर आपण आरोग्य संपन्न. पण आजकाल आपण पाहतो की धकाधकीच्या आयुष्यात खूप गोष्टींना म्हणजे गोष्टींचा ह्या अभाव दिसू लागतो आपल्याला, आणि आरोग्य संपन्न व्यक्तिमत्व असं औषधाला सुद्धा मिळणं कठीण होऊन बसतं. आणि त्याला अनेक कारण आहेत की इतर गोष्टींची अतिक्रमण आपल्यावर होतात. आणि सध्या तर आपण पाहतोय की सगळं जग, आपण एकटेच नव्हे तर एका भयंकर अशा संकटग्रस्त अवस्थेतून जात आहे, ज्याच्यात शारीरिक स्थिती तर ढासळतेच आहे, पण मानसिक स्थिती खूप ढासळत चाललेली आहे. आणि हे जे कोरोनाचं संकट आहे, तर त्याला मुकाबला करायचा असेल तर आपण आपलं आरोग्य नीट ठेवणं एवढंच फक्त आपल्या हातात आहे. आणि आपण पाहतो की ज्या व्यक्ती आरोग्य संपन्न आहेत त्या सहज याचा मुकाबला करतात, अन्यथा त्याला खूप जण बळी पडतायत. तर असो, आजचा विषय आता आयोजकांनी ठेवून खूप चांगलं एक सामाजिक कार्याला हातभार लावलेला आहे असं मी म्हणेन. तर एक माझ्याकडे काही अशा ओळी आहेत, इंग्रजीतून आहेत, की आपलं आरोग्य आपल्यालाच मिळवावं लागतं, आपल्यालाच कमवावं लागतं. तर त्याच्या संदर्भात आहे की सेल्फ हेल्प म्हणून. तर नो वन नोज यू बेटर दॅन युअर सेल्फ. नो वन नोज यू बेटर दॅन युअर सेल्फ. नो वन कॅन eat for you. No one can lose weight for you. No one can think for you. No one can stop bad habits for you. No one can develop good habits for you. No one can take medication for you. No one. But you can change yourself. Self-help is the best possible road to health. No one except you is more interested in your health. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या आरोग्याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. कुणी माझ्यासाठी काही करेल का, किंवा मला कोणी रेडीमेड काही आरोग्याच्या गोष्टी आणून देईल का, असं म्हणून आपल्याला चालत नाही. तर आपल्याला आपल्या आरोग्याची इमारत स्वतःलाच उभी करावी लागते. आणि जेव्हा आरोग्याच्या इमारतीच्या रचनेचा प्रश्न येतो, तर कोणती इमारत म्हटली की त्याला खांब उभे करावे लागतात, ती उभी करायची म्हटलं की. तसंच आरोग्याची ही इमारत जेव्हा आपण उभी करतो, तर त्याचे मुख्य 4 पैलू आहेत, 4 खांब आहेत असं मी म्हणेन. आणि ते आहेत आहार, विहार, योग्य विश्रांती आणि मनशांती. ह्या 4ही बाबींचं प्रमाण व्यक्तिपरत्वे बदलत असतं. तसंच आपले वजन, उंची, बांधा, आरोग्याची स्थिती, आपला व्यवसाय, आपली सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती, आपल्या वैयक्तिक आवडीनिवडी आणि धर्म इत्यादीवर ते सगळं अवलंबून असतं. आज आपण त्यातला पहिला जो महत्वाचा खांब आहे की ज्याच्यावर बाकीच्या 3ही गोष्टींचा सातत्याने परिणाम होत असतो, आणि म्हणजे आहार. जर आपण नीट व्यायाम नाही केला त्याचा परिणाम आपल्या आहारावर होतो. आपण नीट विश्रांती नाही घेतली त्याचा परिणाम आहारावर होतो. आपल्याला मनशांती नाही मिळाली त्याचा परिणाम आहारावर होतो. त्यामुळे बाकीच्या 3 गोष्टी आपण पुढच्या शुक्रवारी आपण घेणार आहोत. आणि आज मात्र सगळ्यात महत्वाचा पिलर म्हणजे या आहाराच्या बाबतीत म्हणत असताना मी म्हणेन की घरातली आपली जी गृहिणी असते, तर ती आपल्या घराचा सगळ्यात महत्वाचा खांब आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण तिचं जर आरोग्य बिघडलं तर सगळं घर बिघडत जातं. तसंच हा आहार हा गृहिणीसारखा आहे, आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा भाग आहार. आणि आपल्या सगळ्यात जिव्हाळ्याचा, पोटा पाण्याचा जो प्रश्न आहे, तर तो आहार. ह्याच्यावर आपण आज व्यवस्थित
चर्चा करणार आहोत. आणि या बाबतीत मी सांगेन की दोन सारख्या व्यक्तींचा आहार सुद्धा सारखा असत नाही. जरी त्यांची वजन, त्यांची उंची, त्यांचा बांधा, त्यांचा व्यवसाय जरी सारखा असला तरी सुद्धा त्या दोन व्यक्तींचा आहार हा वेगवेगळा असतो. त्यामुळे आयुष्याचा समतोल साधायचा असेल तर आपल्याला आपला वैयक्तिक आहार हा समतोल घेणं जास्त गरजेचं असतं. मग हा घेत असताना मी एक तुम्हाला आहार श्लोक सांगते, कारण असे मधून मधून आहार श्लोक सांगायची माझी सवय आहे, जे असे आपल्यासारख्यांच्याच व्याख्यानं देताना मला सुचलेले आहेत ते सगळे, की नको कुपोषण, नको अतिपोषण, नको कुपोषण, नको अतिपोषण, खाण्याच्या सीमारेषांचे नको उल्लंघन, 5 अन्नगटांची सुसूत्रता जेथे, 5 अन्नगटांची सुसूत्रता जेथे, असाच आहार देई निरामय जीवन, असाच आहार देई निरामय जीवन. मग आता हे 5 अन्नगट म्हणजे कोणते? तर ज्यामध्ये थोडक्यात विचार करायचा की आपलं महाराष्ट्रीयन जेवण डोळ्यासमोर आणायचं, ज्याच्यात सगळ्या अन्न घटकांचा समावेश केलेला असतो. सध्या त्याचं बदलत गेलेलं रूप नाही डोळ्यासमोर आणायचं, परंपरागत चालत आलेलं असं रूप डोळ्यासमोर आणायचं, ज्याच्यात थोडक्यात तृणधान्य, कडधान्य आणि डाळी, दूध दुभत्याचे पदार्थ, मांसाहार करत असतील तर मांसाहार किंवा त्याला पर्यायी अनेक गोष्टी असतात, भाज्या आणि फळं, तेल आणि तूप आणि तेलबिया यांचा समावेश होतो ह्या सगळ्यांचा. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला मिळते ऊर्जा, प्रथिनं, जीवनसत्व आणि खनिज मिळतात. मग ह्याच्यात ऊर्जा देणारी अन्न कोणती आहेत? की आपल्याला ऊर्जा हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. आणि आपण हे सगळं अन्न खाल्ल्यानंतर सुद्धा सगळ्यांचं रूपांतर शेवटी ग्लुकोज मध्ये होत असतं. तर ही ऊर्जा देणारं अन्न कोणतं आहे? तर आपल्या आहाराचा महत्वाचा जो भाग, ज्याच्यावर आपल्याला 60% आपला आहार अवलंबून असतो, ही भाकरी, पोळी, भात म्हणजे तृणधान्य. त्याच्यानंतर स्निग्ध पदार्थ, तेल, तूप, बटर, त्या सगळ्या गोष्टी, साखर आणि गुळ. मग नंतर शरीर बांधणीसाठी जे आपल्याला पाहिजे आहे, म्हणजे निर्माण आणि संवर्धन जे करतं शरीराचं, तर त्याच्यात सगळे प्रथिनयुक्त पदार्थ येतात. आणि त्याच्यात प्रामुख्याने कडधान्य, डाळी, सुकामेवा, तेलबिया, दूध दुभत्याचे पदार्थ, मांस, मासे, चिकन, अंडी इत्यादी. आणि तिसरा जो महत्वाचा घटक आहे संरक्षक अन्न, तो म्हणजे ज्याच्यातून आपल्याला सगळी जीवनसत्व, खनिज हे सगळं मिळतं आपल्याला, की जे आपल्या शरीराचं संरक्षण करतं आणि ज्याची सध्याच्या काळात तर आपल्याला अत्यंत गरज आहे. कारण परकीय आक्रमण आपल्या शरीरावर होत आहे आणि आता त्यांना आपल्याला थोपवायचं आहे. तर त्याच्यासाठी भरपूर हिरव्या पालेभाज्या, फळं, इतर भाज्या, रंगीत ज्या सगळ्या आहेत त्या, अंडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ त्यांचा आपल्याला त्याच्यात समावेश करावा लागतो. मग ह्या सगळ्यांमधून आपल्याला काय मिळतं? तर आपल्याला 40 अन्न घटक याच्यातून सहजपणे मिळतात, जी आपल्याला मिळायला पाहिजे आहेत, ज्यांचा एकत्रित विचार आपण अन्न खाताना करायला पाहिजे. तर त्याच्यात आहेत 10 अमिनो ऍसिड्स, नंतर 15 जीवनसत्व, 14 खनिज आणि 1 फॅटी ऍसिड आवश्यक असणारं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातून बऱ्याच मिळतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हा जो आहार आहे तो आपल्याला जगायला शक्ती प्रदान करतो. मग सध्याच्या आता जाहिरातींच्या युगात अजून एक 4 ओळी सांगते की आपल्याला खायचं तर आहे, पण मग कसं खायचंय? कारण प्रचंड जाहिरातींचा मारा सातत्याने आपल्यावर होत असतो आणि आपण मग कन्फ्यूज होतो की हे खाऊ का ते खाऊ, ते देऊ का ते देऊ. तर त्याच्यासाठी योग्य व्यक्तींचा सल्ला घेऊनच आपण ठरवलं पाहिजे. तर त्याबाबत मी म्हणेन की भुलून नका जाऊ दिखाऊ जाहिरात बाजीला, भुलून नका जाऊ दिखाऊ जाहिरात बाजीला, हवे स्वस्थ स्वास्थ्य देखण्या सौंदर्याला, जगण्यास शक्ती देई आहार समतोल, जगण्यास शक्ती देई आहार समतोल, डोळस बघणे त्याकडे एवढेच त्याचे मोल, एवढेच त्याचे मोल.
मग हा जो आहार आहे तर तो सगळ्यांसाठी सारखा असतो का? तर नाही. आपल्या ज्या वेगवेगळ्या शरीराच्या अवस्था आहेत, बाल्यावस्था, किशोरावस्था, तारुण्यावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धत्व, ह्या सगळ्या अवस्थांमध्ये या आहार नावाच्या घटकाला किंवा ह्या खांबाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. तर हा आपल्या पूर्ण वाढ आणि विकासात महत्वाची भूमिका बजावतो. ही जी शिदोरी आपल्याला मिळते आहार संस्कारांची, कसं खायचं, आपण जे खातो लहानपणी बाल्यावस्थेत मिळालेली ही शिदोरी ती आपल्याला जन्मभर पुरते. मग याच्याकडे मुलगा आणि मुलगी असा भेद करून चालत नाही, किंवा कोणी काम जास्त करतोय त्याला जास्त देऊन असं नाही चालत. तर सगळ्यांचा विचार करून एकत्रित आपल्याला सगळा आहार हा आपण घेतला पाहिजे. आणि प्रत्येक अवस्थेतला आहार म्हणजे प्रत्येक व्याख्यानाचा एक वेगळा विषय होईल असं मी म्हणेन. पण आपण आज फक्त आपल्या पुरता, की जे आता स्वतःच्या आरोग्याचा विचार करतायत, म्हणजे तुमचा हा जो ग्रुप आहे, तर ह्या ग्रुपसाठी साधारण तर आपण ह्या आहारासंबंधी आपण पाहूया. तर त्यासाठी आपल्याला जे 5 गट मी सांगितले, तर प्रामुख्याने त्याच्यात सगळ्यात भरपूर जे खायचं आहे आपल्याला, तर ते अंकुरित धान्य, तृणधान्य, कडधान्य, भाज्या, लाह्या, ताकवी, हे जे पदार्थ आहेत ते आपल्याला भरपूर खायचे आहेत. म्हणजे एक पिरॅमिड जर डोळ्यासमोर आपण आणला तर पिरॅमिडच्या बेसला आपल्याला त्या महत्वाच्या गोष्टी खायच्या आहेत सगळ्यात जास्त. मग त्याच्यानंतर थोडं अधिक प्रमाणात काय खाल्लं तर चालेल, तर कडधान्य, डाळी, तृणधान्य, दूध, गूळ, मध, कंदमुळं, पनीर, खजूर, अंजीर, काळ्या मनुका यांचा समावेश करायला पाहिजे. मग योग्य प्रमाणात म्हणजे थोडंसं सांभाळून कोणत्या गोष्टी खायच्या आहेत, तर अंडी, मांस, मासे, काजू, बदाम, तेलबिया, खोबरं आणि इतर सुकामेवा. आणि कमी प्रमाणात कोणतं खायचंय, म्हणजे ज्याला आधी नगण्य आपल्याला असं द्यायचं आहे, तर साखर, ब्रेड, तेल, तूप, शीतपेय, लोणी, सरबत, फास्ट फूड, आईस्क्रीम, ह्या ज्या गोष्टी आहेत तर आपल्याला त्याचा विचार करायचा आहे आपल्याला. तर मग आता हे 5 अन्नगट एकत्रित खायचे आहेत. तर आता मी मगाशी जसं म्हटलं की वाढलेलं ताट आपलं समोर आणा. तर आता सकाळी सकाळी असं भरलेलं ताट व्हर्च्युअल का नजरेसमोर आणणं सुद्धा अवघड गोष्ट आहे. तर ठीक आहे, तर बघा की डाव्या बाजूला अगदी थोडंसं मीठ वाढलेलं, नाही म्हटलं तरी चालेल, आता मीठ वाढू नका असं आम्ही सांगतो. त्याच्यानंतर लिंबाची फोड आहे, चटणी आहे, 1-2 चटण्या आपल्याला लागणाऱ्या, त्याच्यानंतर कोशिंबीर आहे, त्यानंतर वरणाची छान वाटी आहे, 2 भाज्या आहेत, ताकाची वाटी आहे, आणि मग नंतर हवं असेल तर थोडंसं गोड, रोज खा असं आम्ही सांगतो थोडंसं जेवणानंतर, तर असं गोड आहे अगदी थोड्या प्रमाणात. आणि मग भाताची मूद आहे, त्याच्यावर साधं वरण घातलेलं आहे, तूप टाकलेलं आहे, आणि पोळ्या किंवा भाकरी ह्या ज्या आपल्याला घ्यायच्या आहेत. तर त्या सुद्धा प्रत्येकाचं प्रमाण हे ठरलेलं आहे. तर असं भरलेलं ताट हे आपलं जेवणाचं आहे. तर असं डोळ्यासमोर आणलं तर म्हणजे थोडक्यात मी म्हणेन की तुम्हाला आयुष्य रंगीत करायचे, उत्साहवर्धक जर करायचं आहे, तुम्हाला टवटवी पाहिजे आहे आयुष्यात, तर वेगवेगळे रंग तुमच्या ताटात दिसले पाहिजे. तर बघा आता डोळ्यासमोर आणून प्रसन्न असं ताट आलेलं आहे, आणि तसंच रात्रीच्या जेवणाचं आहे, सकाळचा नाश्ता तुम्ही विचारपूर्वक घेतलेला आहे. तर असे सगळे अन्नगट त्याच्यात आलेले आहेत. आणि तर त्याच्यात आता सुरुवातीला आपण विचार करूया की 5 अन्नगट आपल्याला, ताट वाढून झालेले, पण ते कशापासून बनतं, तर हे 5 अन्नगटापासून बनतं. तर पहिला जो महत्वाचा गट आहे की शरीर बांधणीचा, तर तो मी म्हणेन की प्रथिनयुक्त गट तुम्ही आधी विचार केला पाहिजे. म्हणजे तुमच्या नाश्त्यामध्ये आवर्जून प्रथिन असले पाहिजे. तर ह्या प्रथिनयुक्त गटात तुम्हाला, कारण प्रथिन असं म्हणेन मी की आपल्या पायाचा अंगठ्याचं नख ते डोक्याचे केस, या सगळ्या बाह्य दिसणाऱ्या गोष्टी
आणि अंतर्गत जितक्या संस्था आपल्या शरीरात काम करतात 11-12, तर त्या सगळ्या संस्थांना, त्या पेशींना प्रथिनं आवश्यक असतात. म्हणजे देशाचे जसे प्राईम मिनिस्टर महत्वाचे आहेत, तर तसेच आपल्या शरीराची यंत्रणा चालवण्यासाठी प्रथिनं हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. मग त्याच्यासाठी आवर्जून तुम्हाला कडधान्य, डाळी, तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज, त्याच्यानंतर दूध दुभत्याचे पदार्थ, हे सगळे आवर्जून तुम्ही समावेश केला पाहिजे. की मला वरण आवडत नाही, मला उसळी आवडत नाहीत असं म्हणून नाही चालणार. तर तुम्हाला स्नायू तुमचे बळकट करायचे असतील, तुमची हाडं बळकट करायची असतील, तुमच्या सगळ्या पेशींना भरपूर ऊर्जा द्यायची असेल, पेशी अगदी बळकट हव्या असतील तुम्हाला, आणि एकंदरीतच यंत्रणा सगळी नीट चालण्यासाठी प्रथिनं हा अत्यंत आवश्यक भाग आहे. आणि सहज एक त्याचं प्रमाण असं ठरवून घ्यायचं की तुमचं जे वजन आहे, तर त्या प्रत्येक किलोग्रामसाठी 1 ग्राम प्रथिन असं लक्षात ठेवायचं. जनरल हे वास्तविक प्रत्येकाचं प्रमाण हे वेगवेगळं ठरलेलं आहे. आणि त्यामुळे फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं की माझं वजन समजा 55 किलो आहे, तर मला 55 ग्राम प्रथिनं माझ्या आहारातून मिळायला पाहिजेत. आणि मग त्याचं कसं, किती, कोणत्या गोष्टींचं प्रमाण किती पाहिजे हे एकदा तुम्ही आपल्या आहार तज्ञांशी विचारून तुम्ही ठरवू शकता. आणि तसं प्रमाण ठरवून तुम्ही तुमचे स्वतःच आहार तज्ञ अगदी आरामात होऊ शकता. नंतरचा जो गट आहे की ज्याच्यावर आपल्याला फार विचार नाही करावा लागत, तर तो म्हणजे की तृणधान्य आणि आपल्याला तत्सम ऊर्जा देणारे जे घटक आहेत, तर त्याचा आहे. कारण आपला भारतीय आहार जो आहे तो आपल्याला 60% ऊर्जा आपल्याला याच सिरियल्स मधून देतो, आपल्याला तृणधान्यांमधून देतो. तर त्यामुळे त्याच्यावर आपण ते खातोच की भाकरी, पोळी, भात खाल्ल्याशिवाय आपलं पोट नाही भरू शकत. तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावर फार विचार नाही करावा लागत. उलट ते नसेल तर आपण जेवू नाही शकत नीट पूर्ण, आणि आपल्याला त्याचं समाधान नाही मिळू शकत. तर त्याच्यामुळे आपल्याला फक्त एवढा विचार करायचा की प्रमाण किती ठरवलं पाहिजे. आता समजा मी म्हणेन की 55 किलो वजन आहे आणि बांधा साधारण मध्यम आहे, 5'2" उंची आहे, तर अशा व्यक्तींसाठी रोजच्या जेवणात तर 2 किंवा 2.5 पोळ्या किंवा 1 ते 1.5 भाकरी आणि 1 भाताची मूद एवढं जर प्रमाण लक्षात ठेवलं तरी पुष्कळ झालं असं एक साधारण जनरल. मग त्याच्यानंतरचा जो महत्वाचा भाग आहे की ज्याची आता सध्याच्या काळात आपल्याला अत्यंत गरज निर्माण झालेली आहे, तर तो भाग म्हणजे संरक्षक घटक. ते आता सध्या आपल्याला प्रोटेक्शन देतायत आणि मागोमाग देत आलेले आहेत, पण थोडंसं आपण त्यांना निग्लेक्ट करतो. तर ह्या गटात येतात म्हणजे 3रा आणि 4था गट हा एकत्र सांगेन मी तुम्हाला. आणि या गटात येतात सर्व प्रकारच्या भाज्या आणि सगळी फळं. तर ही आपल्याला त्यांचा समावेश करता आला पाहिजे. तर उदाहरणार्थ रोजच्या जेवणात 1 तरी पालेभाजी कंपल्सरी असली पाहिजे आणि 1 फळभाजी किंवा इतर भाजी आपल्याला घेता आली पाहिजे. तर जास्तीत जास्त जितकं तुम्ही याला महत्व द्याल आणि आहारात समावेश कराल, तर तितकं तुम्हाला तुमचा आहार हा जास्तीत जास्त चांगला आरोग्यदायी करता येणार आहे. कारण हे आरोग्य प्रदान करणाऱ्या या गोष्टी आहेत. आणि याचा जर समावेश तुम्ही आवर्जून केला तर तुम्हाला वेगळ्या विटॅमिन्सच्या वगैरे गोळ्या घ्यायची गरज पडणार नाही कधीच. आणि त्याच्याबरोबरच हे सगळं घेत असताना सूर्यप्रकाश सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आणि म्हणजे हे संरक्षक घटक जे आहेत तर त्याच्यासाठी तर पालेभाज्या म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त पालक, मेथी, चुका, अगदी ठराविक ह्या गोष्टी येतात. पण पालेभाज्यांमध्ये आपण शेवग्याच्या पाल्याचा सुद्धा अंतर्भाव करू शकतो. तसंच मी सांगेन की जसं आपण अगदी धार्मिक महत्व देऊन तुळस आपल्या अंगणात असते, तसंच प्रत्येकाने आपण हे जागा उपलब्ध जास्त नसणाऱ्या गोष्टी सुद्धा, म्हणजे आता फ्लॅटमध्ये संस्कृती वाढते आहे, पण अशा फ्लॅटमध्ये सुद्धा आपण ही गोष्ट करू शकतो की एखाद्या कुंडीत का होईना कढीपत्त्याचं रोप आपण लावून ठेवलं पाहिजे. आणि तितकंच महत्व देऊन आपण रोजच्या आहारात कढीपत्त्याचा समावेश केला पाहिजे. आपल्याकडे कढीपत्ता म्हटलं की तो
पोह्यातून उपम्यातून डिशमध्ये बाजूला काढून ठेवण्याचा घटक हे सर्वसाधारण दिसणारं चित्र आहे, जे फार चांगलं नाहीये. तर पोटात गेला पाहिजे तुमच्या. असं म्हणतात की रोज सकाळी उठून तुम्ही एक 7-8 कडीपत्त्याची पानं चावून जर खाल्ली आणि मग अनुषापोटी आणि मग नंतर तुम्ही तुमच्या दिनक्रमाला जर सुरुवात केली तर तुम्हाला हार्ट अटॅक होत नाही असं म्हणतात. तर त्याचं का आणि कसं, तर मी तर म्हणेन की तुम्ही मला या प्रत्येक गोष्टीसाठी मी जे सांगते त्याच्यासाठी तुम्हाला का असं विचारू शकता आणि त्याच्यावर एक व्याख्यान मी तुम्हाला देऊ शकते. फक्त तुर्तास एवढंच सांगेन की तुळशी इतकं महत्व, तुळस पूजेत तुम्ही वापरत असाल ते आता खाण्यात पण वापरा. तुळशी इतकं महत्व कडीपत्त्याला दिलं गेलं पाहिजे. आणि आज मी जे हे तुम्हाला सांगतेय, तुमच्याशी संवाद साधतेय, तर त्याचं लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणून प्रत्येकाने एक कडीपत्त्याचं झाड आपल्या घरात लावलं तरी मी म्हणेन की एवढी किशोरजींनी केलेली जी ही यातायात आहे व्याख्यान ठेवण्याची, त्याची फलश्रुती मिळाली असं आपण समजूया आणि कडीपत्ता खायला सुरुवात करूया. तर आम्ही तर हे थेराप्युटिक यूज म्हणून सुद्धा खूप वेळा वापरलेलं आहे. तशी मी तुम्हाला खूप उदाहरणं देऊ शकते, सांगू शकते. तर माझ्या फक्त एक छोटंसं सांगेन की उदाहरणं दिल्याशिवाय तुम्हाला त्याचं महत्व पटत नाही. माझ्या आईचं एचबी खूप कमी झालं होतं, एकदम 4.5 वगैरे, आणि आम्हाला ते वाढवायचं होतं एचबी. तर ह्या कडीपत्त्याने आम्हाला इतका मदतीचा हात दिलेला आहे. तर तिच्या आहारात आम्ही इमानी इतबारे अगदी रोज मुठभर कडीपत्त्याचा रस आवळ्यासकट असा आम्ही द्यायला सुरुवात केली आणि 3 महिन्यामध्ये आईचं एचबी 12.5 झालं होतं आणि तिची बाकीचे तर म्हणजे तरतरी वगैरे तर वाढलीच होती. तर कडीपत्त्यामध्ये सगळ्यात सांगायचं तर जीवनसत्व अ, लोह, कॅल्शियम, त्याच्यानंतर उपयुक्त असणारं फायबर, त्या सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रोज कडीपत्ता खायला शिका. त्याच्यानंतर शेवग्याच्या पानांचं मी सांगेन की पालेभाज्या म्हटलं की आपल्या मी मगाची जी ठराविक नावं सांगितली तेवढ्याच आपण वापरतो. तर ह्या शेवग्याचा माझ्या दृष्टीने शेवगा म्हणजे आजच्या युगातला कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष कसा आपल्याला प्रत्येक गोष्ट त्याची आपल्याला उपयोग येते आणि आपल्याला इच्छित फळ तो देत राहतो. तर ह्या शेवग्याच्या झाडाचं जे असं आहे की त्याची मुळं, त्याचं खोड, त्याची पानं, त्याची फुलं आणि शेवग्याच्या शेंगा तर आपल्या सगळ्यांना त्याची उपयुक्तता माहितीच आहे. तर ही जी शेवग्याची पानं आहेत जनरली आपण ती वापरत नाही, तर ही पानं अत्यंत उपयुक्त आहेत. जसं कडीपत्त्याचं आहे तसंच ह्याच्यात भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम, फायबर, जीवनसत्व अ या गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे शेवग्याच्या पानांचं जसं आपण मेथीची भाजी करतो त्याप्रमाणे आपल्याला सगळ्या ह्याच्यात शेवग्याची पानं वापरता येतात. किंबहुना आम्ही तर म्हणजे सूप मध्ये वगैरे जेव्हा उपलब्ध नसेल तर अशा वेळेला शेवग्याच्या पानांची पावडर तयार करून सुद्धा ती औषधासारखी आम्ही वापरलेली आहे. त्याला थेराप्युटिक यूज खूप आहे. तर सगळ्या प्रकाराने आपण त्याची भाजी वापरू शकतो, सूप करू शकतो, सगळं करू शकतो. तर पुऱ्या, धपाटे, थेपले सगळ्या गोष्टी त्याच्या करता येतात. माझा कुकरी विषय असल्यामुळे मी तुम्हाला एका ह्याच्या 10 रेसिपीज तरी आरामात सांगू शकते. तर तुम्ही मला काही वाटलं तर नंतर फोन करून विचारून घेऊ शकता की अमक्याचं काय करायचंय, कसं करायचं वगैरे. तर मी नक्की तुम्हाला ती सांगेन मी तुम्हाला. तर असा हा जो शेवगा आहे तर तो आपण वापरला पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचे भोपळे म्हणजे दुधी भोपळा आहे, चक्री आहे, लाल भोपळा आहे, तर हे सगळे अत्यंत उपयुक्त आहेत. आणि ह्या भाज्या खाताना शक्यतोवर तुम्ही त्या साला सकट खायच्या आहेत, कारण त्याचं जे साल असतं त्याच्या आत एक असा पातळ थर असतो आणि तिथेच सगळे न्यूट्रिएंट्स असतात. आणि बाकीचा आपण जो गाभा खातो तर त्याच्यातून फक्त आपल्याला मॅक्झिमम कर्बोदक मिळू शकतात. तर अशा वेळेला मग आपण आता उदाहरणार्थ लाल भोपळा खायचा आपल्याला, आणि लाल भोपळ्याची सालासकट भाजी तर फार सुंदर होते, हैदराबाद स्टाईलची ती फार छान होते भाजी ती. पण आपल्याला समजा नाही, आपल्याला साल काढायचंच आहे आपल्याला, तर त्या सालाची आपण लगेच ताबडतोब त्याची चटणी करू शकतो आपण, जी अतिशय रुची देणारी आहे आणि आपली डावी बाजू ती आरामात सजवू शकते. आणि त्याच्यातून भरपूर असं कॅल्शियम आपल्याला मिळतं, त्याच्यानंतर जीवनसत्व अ मिळतं.
आणि उपयुक्त असणारं फायबर की जे आता परदेशात पैसे देऊन लोक विकत घेतात, आपल्याकडे सुद्धा की आपल्याला सकाळच्या शौचाला नीट होत नाही ही कंप्लेंट 80% लोकांची असते. तर ह्या कंप्लेंट्स दूर करायच्या असतील आणि मी म्हणेन की तुमचं पोट साफ असेल तर तुमचं आरोग्य चांगलं आहे असं आम्ही अगदी डोळे झाकून म्हणतो. तर ते पोट साफ राहण्यासाठी, कारण सगळ्या आजारांचं मूळ तिथेच असतं, तर त्याच्यामुळे तुमचं पोट साफ होणं अत्यंत गरजेचं आहे. तर ते साफ होण्यासाठी तुम्हाला ही सालासकट भाज्या आपल्याला खाता आल्या पाहिजेत, तर आपण त्या खाल्ल्या पाहिजेत मुख्य म्हणजे. त्याच्यानंतर बाकीच्या तर भाज्या आपलं सगळ्या प्रकारच्या शेंगभाज्या आहेत. त्याच्यानंतर कारलं, त्याचे औषधी गुणधर्म तर तुम्हाला चांगलेच माहिती आहेत. आणि ते गृहिणीचं कसं बाई की ते कडू कसं नाही लागू द्यायचं, तर त्या गृहिणीचा गोड हात असला की कारलं सुद्धा कडू लागत नाही. तर कारलं हे खाल्लं पाहिजे, औषधी उपयोग त्याचे भरपूर आहेत. तर ह्या सगळ्या भाज्यांचा समावेश अगदी मी तर म्हणेन की घरचे फ्रीज जे आहेत तर ते अन्न साठवून न ठेवता तिथं भाज्या आणि फळांचं प्रदर्शन लागलं पाहिजे. की फ्रीज उघडला की आपल्याला प्रसन्न असे रंगीत सगळ्या भाज्या आणि फळं आपल्याला दिसले पाहिजेत. त्याच्यानंतर लिंबू रोज आपल्या आहारात असलंच पाहिजे. बाकीची सगळी फळं एक फळांची खायची वेळ ठरवून टाकायची की आता हे कोणताही म्हणलं तरी त्याला अनेक का आहेत, कधी खायची, कशी खायची. तर शक्यतोवर सेंद्रिय दृष्टीने पिकवलेली सगळी फळं खाण्याचा प्रयत्न करा. जी आजकाल केमिकल वापरून फळं पिकवतात किंवा त्याच्यात भरपूर रसायनं घालून जी पिकवलेली असतात अशी शक्यतोवर न खाता, कारण ते तशी फळं खाणं म्हणजे दुखणी विकत घेण्यासारखं आहे. तर तसे आपल्याला ते रंग आपल्याला नजरेला खटकतात. उदाहरणार्थ अशी पिकवलेली केळी किंवा इतर फळं सगळे ते रंग आपल्याला ताबडतोब ते खटकतात. ते अशी फळं शक्यतोवर नाही खायची. आणि फळांचं म्हणजे ही खरं तर हा एक संस्कार आहे फळं खाण्याचा. आणि तो मी म्हणेन नेहमी की घरातल्या बाबांनी म्हणजे प्रमुख व्यक्ती जी आहे त्यांनी हा संपूर्ण घराला देण्याचा संस्कार आहे. कारण आमच्या घरात जी पद्धत आहे तर फळं आणली की बरोबर बाबा ती कापणार, सगळ्यांना देणार. कारण मोठ्या व्यक्तींनी आपल्या हातात ठेवल्याचं ते एक समाधान वेगळंच असतं आणि कंपल्सरी सगळ्यांच्या पोटात जातं. प्रत्येकाची देखभाल आपली मोठी व्यक्ती करते हे त्याच्या मागची बाजू असते. कारण आपण जे खातो समाधान सुद्धा मिळणं अत्यंत गरजेचं असतं. तर बघा हा प्रयोग करून की सगळे त्यांनी ठरवून की मी सगळ्यांना फळं देणार आणि ते पाहायचं तेवढे डिपार्टमेंट की फळं आहेत की नाही. आणि रोज फळं खाल्लीच पाहिजे या मताची मी आहे. मग ते तुम्ही कोणतंही खा. आणि विशेषतः मी सांगेन की मुद्दा म्हणून म्हणजे ज्या ऋतूत न मिळणारी फळं आहेत ती आणारे करारे, म्हणजे उदाहरणार्थ सफरचंदांच्या बाबतीत हा अट्टहास करताना मी अनेक वेळा पाहिलेला आहे. पण सफरचंदाच्या तोडीची त्या त्या ऋतूमध्ये मिळणारी बोरं, पेरू हे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले गुणधर्म देणारे फळं आहेत. तर फक्त एवढं सांगेन की ज्या ऋतूत जी फळं मिळतात निसर्गाने ही घालून दिलेली प्रणाली आहे. तर निसर्गाच्या बरोबर चालायचं असेल तर ज्या ऋतूत जी फळं मिळतात ती फळं आपण जरूर त्यांचा आस्वाद घेतला पाहिजे आणि खाल्ली पाहिजे. फळं भरपूर खाल्लीत तरी काही प्रश्न नाहीये. फक्त ज्यांना मधुमेह वगैरे आहे त्यांच्या बाबतीत काही फळं बॅन असतात, टोटल बंद नाही. तर ती किती खायची ते सगळं प्रमाण वगैरे सगळं ठरलेलं आहे. तर आपण असं समजूया की आता आपण भाज्या आणि फळं हे आपल्या दोन्ही आपल्या आहारामध्ये आपण त्यांचा अंतर्भाव करणार आहोत आणि खाणार आहोत आपण भरपूर प्रमाणात. आणि आता सगळ्यात शेवटचा जो ग्रुप आहे तर तो आहे तेल आणि तूप. तो अतिशय महत्वाचा आहे. आणि तत्सम पदार्थ, मग ह्या तत्सम पदार्थामध्ये सगळ्या प्रकारचा सुकामेवा येईल किंवा साबुदाणा वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत त्या येतील किंवा बेकरीचे जे पदार्थ आहेत तर ते किती घ्यायचे. तर मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात पिरॅमिडचा टोकाचा भाग आहे जो आपल्याला प्रमाणात घ्यायचा आहे अतिशय विचार करून. तर ह्या गोष्टी आहेत त्या. मग तेल तूप किती घेतलं पाहिजे तर त्याच्या बाबतीत जी गृहिणी आहे तिने एक असाइनमेंटच करायला पाहिजे की ह्या अतिशय सांभाळून घेण्याच्या गोष्टी आहेत की ज्या आरोग्य देतील आणि अनारोग्य सुद्धा देतील. म्हणजे थोडक्यात काय तर मोजून जिथं मोजमाप लावलं पाहिजे अशा ह्या तेल तूप वगैरे गोष्टी आहेत.
तर किती खायचं आणि कोणतं खायचं? तर तेलांच्या बाबतीत सुद्धा पुन्हा तेच की आपल्या भौगोलिक एरियात जी तेलं तयार होतात ती सगळी तेलं आपण खाल्ली पाहिजे. की आता माझ्याकडे जर समजा सांगितलंय की आरोग्यासाठी फार उत्तम असतं ऑलिव्ह ऑइल, आणि ते माझ्याकडे तर काही पिकत नाही, तयार होत नाही, मग कॅनचे कॅन विकत आणा, त्याच्यासाठी भरपूर पैसे खर्च करा, असं काहीही न करता आपल्याला आपल्या भोवती जी तेलं आहेत ती मिश्रण करून एकत्र ती वापरली पाहिजे. त्यांचं प्रमाण सुद्धा ठरलेलं आहे. आणि त्या बाबतीत मी म्हणेन की करडीचं तेल, शेंगादाण्याचं तेल, सूर्यफूल, त्याच्यानंतर सोयाबीनचं तेल आणि मोहरीचं तेल ही सगळी समप्रमाणात आणावीत, ती एकत्र करावीत आणि त्याचा वापर करावा. तर ह्याचे खूप फायदे आपल्याला मिळालेले आहेत. आम्हाला अनेक लोकांचे अनेक प्रश्न त्याच्यामुळे सुटलेले आहेत. आणि नाहीच मिळालं तर अल्टरनेट करा मग. पण जी नाहीत मिळत तेलं त्यांच्या मागे लागून आपण भरपूर पैसे तिथे खर्च करण्यापेक्षा जे उपलब्ध आहे आपल्याला त्याचा वापर आपण करायला शिकलं पाहिजे. मग हे किती वापरायचं? तर एका व्यक्तीसाठी दिवसाला चहाचे चमचे जे आहेत तर ते 3 ते 4 चहाचे चमचे, आपण 4 चमचे समजूया, तेल आणि 2 चहाचे चमचे साजूक तूप वापरलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जी भातावर तूप घ्यायची पद्धत आहे ती अतिशय योग्य आहे. आणि असं करून गृहिणीने काय करायचं, घरातले जेवढे सदस्य आहेत तेवढ्यांचं तेल मोजून एका वाटीमध्ये काढायचं. हे सुरुवातीला काही दिवस ही असाइनमेंट करावी लागते, नंतर डोळ्यांचा अंदाज आपल्याला येऊन जातो ताबडतोब. आणि ते समजा माझ्या घरात 5 सदस्य आहेत, मग तेवढं तेल एका वाटीत काढायचं, तेवढ्यांचं मोजून 4-4 चमचे प्रत्येकाचं. मग आता लहान मुलं, वृद्ध ह्यांच्यासाठी वेगवेगळं प्रमाण येते, किंवा आता खेळाडू आहेत तर त्यांचं सगळ्यांचं प्रमाण हे ठरलेलं आहे वेगवेगळं. तर तसा सगळा विचार करून ते तेल वाटीत काढायचं आणि ते वाटीतलं तेवढंच तेल हे तुम्हाला वापरायचं आहे. आणि मग त्यातून तुम्ही जर बचत करायला शिकलात तर तुम्हाला आठवड्याला म्हणजे दर रविवारी बटाटे वडे, समोसे, कचोऱ्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एन्जॉय करायला मिळणार आहेत. तसंच तुपाचं आहे. तूप जेव्हा वापरायचे तर त्यावेळेला कृपया वनस्पती तूप घरात देवाचा दिवा लावायला सुद्धा आणू नका. त्याचे घट्ट करण्यासाठी त्यात जे पदार्थ वापरलेले असतात तर ते शरीरासाठी अत्यंत घातक असतात. आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला ते तूप न वापरलेलं जास्ती चांगलं. त्या बाबतीत फक्त एक असाइनमेंट सांगीन आणि मग आपण 1 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत. नंतर पुढचा भाग मी तुम्हाला सांगेन. की एक असाइनमेंट अशी आहे की तुम्हाला समजा उदाहरणादाखल करून पहा सगळेजण की साजूक तूप वापरणं आणि हे वनस्पती तूप वापरणं जे घट्ट केलेलं आहे, मुद्दाम मार्गारीन, डालडा, अमकं ढमकं ज्या गोष्टी आहेत ज्या सगळ्या बेकरी पदार्थांमध्ये वापरलेल्या असतात. म्हणून मी सांगते की बेकरी पदार्थ कमी खायचे आहेत. तर हे तुम्हाला करंज्या करून पाहायच्या आहेत उदाहरणादाखल. आणि त्या करंज्या तुम्हाला 4 करंज्या साजूक तुपात तळायच्या आहेत आणि 4 करंज्या तुम्हाला त्या वनस्पती तुपात तळायच्या आहेत. मग नंतर आपल्याला असाइनमेंट आहे की तुम्हाला ती कढई घासायची आहे. आणि ती कढई घासताना साजूक तुपातली कढई ती जी आहे ती घासताना तुम्हाला फक्त एकदा त्याच्यावर घासणी फिरवावी लागते आणि पाण्याखाली धरलं की कढई स्वच्छ होते. नंतर तुम्हाला ती वनस्पती तुपाची कढई घासायची आहे. त्या वेळेला, कारण हा करून पाहिलेला प्रयोग आहे मी मुलींना शिकवत असताना, म्हणून तुम्हाला अगदी खात्रीशीररित्या सांगते की ती कढई घासताना 2 वेळा साबण लावावा लागतो, गरम पाणी वापरावं लागतं. आणि तरी सुद्धा साजूक तुपा इतकी ती स्वच्छ कढई लवकर दिसत नाही, तेलकट अंश कुठेतरी दिसतोच. मग आता तुम्ही इमॅजिन करा की हे पदार्थ तुम्ही खाल्लेले आहेत तर साजूक तुपातले तुम्हाला सहज पचणार, वरतून पाणी पिलं की तो तेलकटपणा निघून जाणार आहे. आणि तुम्हाला आता ही डालडा तुपातली किंवा वनस्पती तुपाचा जो पदार्थ आहे तो खायचा आहे. तो काय होतो, आपल्या सगळ्या रक्तवाहिन्यांना त्याचे ते कण चिकटत राहतात. आणि वारंवार तुम्ही ते खाऊ लागलात की ते कणांचे थरावर थर जमा होतात आणि एक दिवस ते ब्लॉक होतात
आणि डॉक्टर आपल्याला सांगतात की तुम्हाला ताबडतोब अँजिओप्लास्टी किंवा बायपास करावी लागणार आहे आणि तुम्हाला अगदी म्हणजे हार्ट अटॅक येण्याची सुद्धा संभावना जास्त असते. तर त्याच्यासाठी आज तागायत तरी असे त्या रक्तवाहिन्या धुवून काढणारे ब्रश कोणतेही अजून मिळालेले नाहीयेत. त्याच्याने स्वच्छ होत नाही, काही होत नाही. त्यापेक्षा मला सांगा, असे थरावर थर जमा करण्यापेक्षा आणि आपली प्रकृती बिघडून घेण्यापेक्षा ते वनस्पती तूप तुम्ही न खाल्लेलंच किती जास्त चांगलं आहे. आणि त्याच्यापेक्षा खाईन तर तुपाशी, ही जी आपली म्हण आहे म्हणजे साजूक तुपाशी, तर ही सार्थ आहे, योग्य आहे. आपल्याला खायचंच आहे तर आपण चांगल्या तुपातलं खावं, वनस्पती तुपातलं खाऊ नये. आपण आता 1 मिनिटाचा ब्रेक घेऊया. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे. हे जे सगळे आता सांगितले तुम्हाला की सगळे 5ही घटक आपण त्याचा व्यवस्थित वापर केला पाहिजे. आणि हे करत असताना मला आता स्वतःचं प्रमाण ठरवायचे, तर त्याच्यासाठी मी काय करावं, तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं दिवसभराचा जो डाएट प्लॅन आहे किंवा आहार तालिका ठरवून घ्यायची आहे. तर ती ठरवताना काय केलं पाहिजे, तर तुम्ही डाएट डायरी लिहायला थोडंसं शिकलं पाहिजे. मग आता डाएट डायरी लिहायची म्हणजे काय करायचं, तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी खातो पितो त्या सगळ्या नोट करून ठेवायच्या. आणि मग 1 आठवड्याची ही डाएट डायरी तयार केल्यानंतर तुमच्या संबंधित आहार तज्ञांना ती तुम्ही दाखवा आणि मग त्याच्यावर व्यवस्थित असाइनमेंट करतील, पाहतील की यांचं काय काय चुकतंय किंवा काय काय बरोबर आहे आणि मग त्या तुम्हाला ठरवून देतील. त्याप्रमाणे तुम्ही अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्याला प्रत्येकाचा म्हटलं मी 2 व्यक्तींचा आहार सारखा नसतो का, तर त्यांना सारखे जरी असले तरी त्यांच्या सवयी वेगळ्या वेगळ्या असतात. काही एखादा आजार असू शकतो, बीपी म्हणा किंवा शुगर म्हणा, अजून काही, तर ते तुम्हाला सगळं विचारात घेऊन त्या तुमचं बरोबर ठरवून देतील. एकदा हे ठरवून घेणं केव्हाही चांगलं असतं. या बाबतीत मी म्हणेन की आहार ही अशी गोष्ट आहे की तिथे सांगी वांगी सल्ले अजिबात उपयोगाचे नाहीये. सध्या आपण ऐकतो आहोत की थोडं काही झालं तरी लगेच सांगतात की आता तू हे घे, हे घ्यायला सुरुवात कर आणि ते घे, मला त्यांनी फार बरं वाटलं. त्यांना बरं वाटलं असेल, तुम्हाला वाटेलच अशातला भाग नाहीये. तुमच्या प्रकृतीला ते झेपेलच अशातला भाग नाहीये. किंवा साधं की शुगर आता डिटेक्ट झालीये म्हटलं की आपल्या वेल विशर्स कडून आपल्याला आहाराचे एवढे सल्ले येतात की मी नक्की काय करावं ह्याचं आपल्याला फक्त कन्फ्युजन मिळू शकतं. बाकी उपाय तर कोणता मिळत नाही जो आपल्या प्रकृतीला झेपेलच अशातला भाग नाहीये. ऐकायचं आणि आपण आपल्याला जे वाटतं म्हणजे ऐकावे जनाचे करावे मनाचे म्हणतात, तर तो इथं तंतोतंत उपयुक्त पडणारा सल्ला आहे. आपल्या मनाने आपण ठरवलं पाहिजे की मला नक्की काय किती झेपते ते. आणि मग असं करताना ही डाएट डायरी लिहून झाल्यानंतर आपल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आरोग्य संपन्न राहायचं असेल तर आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा आपल्याला निश्चित ठेवाव्या लागतात. मग आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो, थोडं इकडे तिकडे झालं तर चालू शकतं, पण आपल्या फार वेळा बदलायच्या नाहीत. कारण आपण ज्या वेळा पाळतो त्याप्रमाणे आपल्या शरीराचं बायोलॉजिकल क्लॉक हे तयार झालेलं असतं. आणि मग आपल्या भुकेच्या वेळा त्या निश्चित केलेल्या असतात शरीराने. शरीर हे एक अजब यंत्र आहे की इतकं इमाने इतबारे काम करत असतं, तर त्याला मग वेळा बदललेल्या वगैरे बिलकुल चालत नाही. आता पहा तुम्ही
की मला आता जेवण घ्यायची दुपारची सवय समजा 1 वाजता आहे. बरोबर मला भूक लागली की घड्याळाकडे पाहावं, घड्याळ 1 वाजायला आलेला असतो. तर असं तुमचं ते बरोबर ते मानतं आणि त्या पठडीत बसण्याचा शरीर नेहमी प्रयत्न करत असतं. तर त्याच्यामुळे तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळा ह्या नियंत्रित ठेवा, शक्यतोवर ठरवून ठेवा आणि त्या बिघडू देऊ नका. म्हणजे तुम्ही कोणताही व्यवसाय करत असलात, तुम्ही प्रवास करत असलात तरी सुद्धा माझं हे अगदी तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. त्याच्यानंतरची जी गोष्ट आहे की शक्यतोवर अन्न ताजं खाण्याचा प्रयत्न करा. शिळं अन्न ठेवलेलं पुन्हा पुन्हा गरम करून खाऊ नका. त्याचे तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होतात. आणि हे फास्ट फूड आहे वगैरे अशा गोष्टी फार कमी प्रमाणात खा. त्या आपण फ्रीजमध्ये आणून ठेवतो, त्या पुन्हा पुन्हा गरम करतो आणि खातो. चवीला जरी ते चांगलं लागलं असलं, जिभेचे चोचले जरी पुरवत असलं तरी पोटासाठी ते हानिकारक आहे. कारण अन्न पुन्हा पुन्हा गरम केल्यामुळे त्यात फ्री रॅडिकल्स निर्माण होतात आणि आपण जरी सात्विकतेचं जरी खात असलो तरी सुद्धा तुमचं कोलेस्ट्रॉल शरीरातलं वाढत राहतं. आणि हे अननोन आहे की ते कसं वाढते हे माहित नाही, पण फ्री रॅडिकल हा त्याच्यासाठी फार महत्वाचा सहाय्य करणारा घटक आहे, जो तुमचं वजन सुद्धा अनियंत्रित वाढवतो. तुम्ही कितीही व्यायाम करणारे असा, तुम्ही कितीही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणारे असा, पण तुम्ही जर असं पुन्हा पुन्हा गरम करून खाल्लेलं अन्न असेल, शिळं अन्न, तर तुमचं वजन हे न काही कुठलंही म्हणजे कारण असता ते तुमचं वाढत राहील आणि ते तुम्हाला पटकन आटोक्यात आणता येत नाही. तर त्याच्यामुळे शक्यतोवर ताजं खा असं मी म्हणेन. जेव्हा आपली जी पहिली पद्धत होती की समोर ताट आल्यानंतर शांत मनाने म्हणजे श्लोक म्हटल्याशिवाय तुम्ही काहीही खायचं नाही. म्हणजे काय थोडक्यात, तर जे समोर ताट वाढून ठेवलेलं आहे त्याच्याशी आपलं मन कनेक्ट झालं पाहिजे. ते आपल्याला अन्न सेवन करायची इच्छा निर्माण झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम असा होत होता की आपण जे अन्न खाणार तर ते पचवण्यासाठी आपल्या शरीरात काही रस तयार होत असतात. ही प्रक्रिया सुरू होऊन जाते आपोआप. म्हणून सांगितलेले की उभ्या उभी जेवू नका, वचवच जेवू नका. आधी आपल्याकडे ह्या सगळ्या आहार संस्कारांच्या फार सुंदर गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्याची आता आपल्याला हात धुतल्याशिवाय जेवायला बसू नका, शांत बसा. शक्यतो आता डायनिंग टेबल घरोघर आलेले आहेत, पण मांडी घालून बसून जेवणं ही सगळ्यात चांगली पद्धत आहे, होती आणि राहणार आहे. पण आपण जर नाही बसून जेवू शकतो, वचवच जेवायचं नाहीये, तर त्याच्यामुळे शांत बसायचं आणि मग हळूहळू ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की आयुर्वेदात सांगितलेले की सुरुवातीला भातापासून तुम्ही सुरुवात करा. थोडासा तरी भात जेवण सुरू करताना आपल्याला पाहिजे आहे. इथं आपण आपल्या सगळ्या परंपरा आपण पाहू शकतो की किती सुंदर विचार करून हे सगळं ठरवलेलं आहे. मग तुम्ही हळूहळू एक एक गोष्टी खायला सुरुवात करा आणि सगळ्यात शेवटी थोडं तरी गोड, म्हणजे काही गोड नसेल आपल्याकडे तर पेंड खजूर का होईना 2 पेंड खजूर आपण रोज जेवणानंतर खाल्ले पाहिजेत, म्हणजे तोंड गोड केलं पाहिजे. आणि हे संपूर्ण जेवण म्हणजे करायला आपल्याला एक साधारण माझं काय जेवण 3 मिनिटात होतं की काही डिंग्या मारायची गोष्ट नाहीये. मला 8 ते 10 मिनिटं लागलेच पाहिजेत. प्रत्येक घास हा 32 वेळा चावून खा म्हणून सांगितलेलं आहे. तेवढं जरी नाही जमलं तरी सावकाश खा, हा एवढा त्याच्या मागचा भाग जरी तुम्ही घेतलात तरी चालेल. आणि जेवत असताना सगळ्यात महत्वाचं मी म्हणेन की सगळ्या कुटुंबाचं एक तरी जेवण घरातलं एकत्र झालं पाहिजे. आणि त्या वेळेला अप्रिय विषय कोणतेही जेवणाच्या टेबलवर अजिबात काढू नका, कारण ते वेगळे रस त्याच्यामुळे स्त्रवू शकतात. तुम्ही खाल्लेलं अन्न तुम्हाला नीट पचू शकत नाही आणि ऍसिडिटी होण्याची जी कारणं आहेत त्यातलं हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे की जेवताना अप्रिय विषय काढणे, तसंच जेवणे म्हणजे त्याच्या सकट आरडाओरडा करणे, म्हणजे शांतता नसणे, हे सगळ्यात. तर आपली पद्धत होती की मौन धरलं पाहिजे
आणि शांततेत जेवलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्नाला नावं ठेवून जेवू नका. जे तुमच्या ताटात आलेलं आहे हे माझं भाग्य आहे की माझ्या ताटामध्ये एवढं सुग्रास भोजन आलेलं आहे. कारण ते भोजन तुमच्या ताटात आणेपर्यंत जी मोठी प्रक्रिया असते आणि जी ती गृहिणी अन्नपूर्णा सांभाळत असते, तर त्याच्या मागे तिचे अपार कष्ट असतात. आणि ती भुकेली असते की तुम्ही जे वाढलंय ते की ते चांगलं म्हणून खावं, म्हणून सगळ्यांना ते आवडावं म्हणून. तुम्ही जर त्याला नावं ठेवलेत तर एक लक्षात ठेवा, तुमचं जेवण तर बिघडणारच आहे, पण ती जी गृहिणी आहे जिने एवढं कष्ट घेऊन ते तयार केलेलं आहे तिच्या जेवणाचा सत्यानाश झालाच म्हणून समजा. ती फक्त स्वतःला एवढंच म्हणेल इतकं कष्ट करून मी केले पण नाही आवडलं कोणाला, आणि मग तिला ते खाताना सुद्धा समाधान मिळणार नाही. तर त्यामुळे काही जरी इकडे तिकडे झालं, माणूस आहे तो सुद्धा, चुका होतात, सांभाळून घ्यायचं. बिघडलेली गोष्ट आपल्याला सुधारताच येत नाही, अशातला भाग नाहीये. तर त्यामुळे कृपया अन्नाला नावं ठेवून खाऊ नका, शांततेत जेवा, कौतुक करा, ज्याच्यामुळे तिला जास्त ऊर्जा मिळणार आहे त्या खाल्लेल्या अन्नातून. तर अशी ऊर्जा एकमेकांना देत घेत तुम्ही ते भोजन पूर्ण करा. आणि आपला तो श्लोक फार सुंदर आहे, वदनी कवळ घेता. तर त्याच्यात आहे की कृषीवल जे आहेत ते जे अन्न पिकवतात तर ते त्याच्यामागे किती कष्ट करतात आणि ते पिकवतात म्हणून मला खायला मिळते ही भावना ठेवा आणि मग ते अन्न सेवन करा. आणि असं जेवण घेतल्यानंतर मग तृप्तीचा ढेकर देऊन तुमचं जेवण संपवा. हे अन्न तुमच्या अतिशय पोटाला लागणार आहे, तुमच्या अंगाला लागणार आहे, शक्ती मिळणार आहे तुम्हाला. आणि जेवल्या जेवल्या वामकुक्षी जरूर करायची आहे, पण ती लगेच नाही की हातावर पाणी पडलं की जाऊन पडले वामकुक्षीला, असं करायचं नाहीये. तर एक 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही पाणी पिऊन व्यवस्थित तुम्ही जायचं आहे. तर अशी विश्रांती एक 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास फार तर त्याच्यामुळे तुमच्या कामामध्ये सुद्धा बदल होणार आहे, शरीराच्या पोश्चरमध्ये बदल होणार आहे, तुमच्या सगळ्या देह मनाला ती विश्रांती देणार आहे. ती विश्रांती म्हणजे धाराधूर झोप नव्हे. मग अशी विश्रांती घेऊन तुम्ही पुन्हा आपल्या आपल्या कामाला लागू शकता छानपैकी. मग आता आपण एक विचार करूया की दिवसभराचा एक दिनक्रम कसा असला पाहिजे. हा मी सांगते पुन्हा की हा सगळ्यांसाठी नाही, आता तुम्ही जे ग्रुपमध्ये करता आहात, सगळे लोक जॉईन झालेले आहात त्यांच्यासाठी आहे असं समजूया आपण. की एक साधारण 25 ते 50 पर्यंतचा हा ग्रुप आहे आणि जे सुव्यवस्थित आहेत, आरोग्य संपन्न आहेत त्यांच्यासाठी. तर दिवसाची सुरुवात ही लिंबू पाण्याने करायची. लिंबू पाणी केल्यानंतर आपल्याला रोज मुठभर आपल्याला सुकामेवा आपल्याला खायचा आहे. आणि मग तो केव्हा खायचा, कसा खायचा, तर त्याच्या सुद्धा वेळा ठरलेल्या आहेत. तर रात्री झोपताना एक 4 बदाम, 10 ते 12 काळ्या मनुका, अक्रोड, जर्दाळू, अंजीर, या 5 महत्वाच्या गोष्टी सांगेन मी. आणि बाकीच्याही तुम्ही त्याच्यात ऍड करू शकता. उदाहरणार्थ आता टरबूज खरबुजाच्या बिया आहेत, त्याच्यानंतर जवसाचं बी आहे. तर अशा सगळ्या गोष्टी तुम्ही ऍड करू शकता त्याच्यात. तर असा हा मुठभर सुकामेवा रात्री भिजवायचा आणि तो सकाळी खायचा. मग तुमचा व्यायाम तुम्हाला जो काय करायचा आहे तो तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही दूध किंवा चहा किंवा कॉफी, जे पेय तुम्हाला आवडतं तर ते शक्यतोवर घ्या तुम्ही. पण त्या करण्याच्या सुद्धा घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, चहा कसा घ्यायचा वगैरे सगळ्या तो स्वतंत्र भाग पुन्हा सगळा. मग त्याच्यानंतर नाश्ता हा कंपल्सरी करायचा आहे. आणि मग काय घ्यायचं त्या नाश्त्यामध्ये, तर त्यावेळेला तुम्ही मोड आलेली कडधान्य एक वाटीभर असं ठरवून टाका की आठवड्यातले 4 दिवस तरी मला हे खायचं आहे. अंड खात असतील तर एक अंड, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आता त्याच्याबरोबर ज्या आपल्याला नाश्त्यात जमतात, आता उपमा, पोहे, पराठे, जे काय असेल ते थोडेसे तरी तृणधान्य आणि कडधान्य ह्यांचा एकत्रित वापर. मग ते आपल्याला तसं करण्यासाठी सोपी पद्धत मी एक नेहमी सांगते की 1 वाटी समजा तुम्ही मोड आलेली मटकी, मूग, हरभरे, राजमा या इत्यादी गोष्टी घेत असाल
तर त्याच्यात पाव वाटी मोड आलेले गहू किंवा नाचणी त्याच्यात ऍड करून टाकायची आणि थोडंसं जशी आवडेल तशी उसळ म्हणा काय म्हणा तुम्ही ती घेऊ शकता. आणि शक्यतोवर फार कच्चं खाण्यापेक्षा एक बॉईल आणून खाल्लेलं जास्ती चांगलं असतं. कच्चं सगळ्यांनाच पचतं पोटाला, अशातला भाग नाहीये. आणि मग त्याच्यानंतर त्याच्याबरोबर एक फळ कोणतंही, शक्यतोवर केळी ही सकाळच्या वेळेला खाल्ली तर जास्त चांगली आहे. कोणतंही फळ खा तुम्ही. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा मधला गॅप आहे एक 11च्या अंदाजात पुन्हा एखादा ज्यूस किंवा लिंबू पाणी किंवा ताक असं काहीतरी घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर 1 वाजता तुमचं जेवण जसं मी आता सांगितलं त्या पद्धतीने की पूर्ण ताट आपलं कलरफुल वाढलेलं असलं पाहिजे. डबा न्यायचा असेल, डबा नेत असतील तरी सुद्धा थोडा डबा मोठा झाला तरी चालेल, पण ह्या सगळ्या गोष्टी डब्यात गेल्या पाहिजेत. म्हणजे कोशिंबीर किंवा सॅलेड, लिंबाची फोड, भाज्या 2, वरण, भात, ह्या सगळ्या गोष्टी आणि पोळ्या भाकरी, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर डब्यात असल्या पाहिजेत. मग शांततेने जेवण झाल्यानंतर एक 4चा चहा, तर तो नुसता चहा घेण्याऐवजी त्याच्याबरोबर फुटाणे किंवा चुरमुरे किंवा 2 मारीची बिस्किट असं काहीतरी तुम्ही त्या चहा बरोबर घेतलं पाहिजे. आणि मग संध्याकाळी पुन्हा वाटलं तर सूप बीप घ्या किंवा जेवणाच्या आधी नसेल तरी जेवणाच्या रात्री, मग दुपारी जर फळभाज्या झाल्या असतील तर रात्री पालेभाजी. आणि मग शक्यतोवर लाईट असतं म्हणजे भाजी भाकरी किंवा खिचडी कढी अशा प्रकारचं ते जेवण असतं रात्रीचं. तर त्याच्यानंतर कंपल्सरी तुम्ही कपभर दूध घ्यायची सवय ठेवा आणि त्या दुधात एक चिमूटभर हळद आणि चिमूटभर सुंठ टाकून ते उकळून बिना साखरेचं घेतलं तरी चालेल किंवा सेंद्रिय गूळ घालून असं ते दूध झोपण्याच्या पूर्वी सगळ्यांनी घेतलं पाहिजे. मग असंही दिवसभराचं घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशीची येणारी सकाळ तुमची अतिशय प्रसन्न उगवणार आहे. हे सगळं करताना एक छोट्याशा टिप्स तुम्हाला देईन मी की तुम्हाला घरात काही काही गोष्टी अगदी आवर्जून करता येऊ शकतात. कारण आता रोज रोज 30 कडधान्याच्या उसळी आणि हे कंटाळा येऊ शकतो. तर त्याच्यामुळे मग दुसरा सोर्स काय आहे, तर माझ्याकडे तर कोणत्याही गोष्टींसाठी 100 पर्याय उपलब्ध असतात, पण ते आपल्याला तेवढं सांगायला तितका वेळ नसतो. तर सोपं काम करायचं की मिश्र धान्यांची भाजणी घरात करून ठेवायची. मग त्याच्यात 18 धान्य येतील, 20 धान्य येतील, 22 येतील, जितकी येतील धान्य तेवढं चांगलं. सोपी असाइनमेंट करायची की किराणा दुकानात जायचं, तिथे त्याच्या टोपल्यात सगळे मांडून ठेवलेले असतात. प्रत्येक गोष्ट एक एक वाटी आणायची. उदाहरणार्थ आता सगळी कडधान्य, मूग, मटकी, हुलगे, त्याच्यानंतर सगळं हरभरे, राजमा, चवळी, हे जे सगळं आहे सगळं आणायचं. सगळी तृणधान्य, म्हणजे मुलांना शिकवण्यासाठी ते ही फार उत्तम गोष्ट आहे की धान्य कशी आहेत आणि कोणती आहेत ओळखायला. सगळी तृणधान्य, गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, मका, भगर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, राजगिरा, ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या एक एक वाटीभर. त्याच्याबरोबर 1 वाटी धणे आणि 1 वाटी जिरे, हे सगळं घ्यायचं आहे. आणि मग ते सगळं भाजायचं आणि ते दळून आणायचं किंवा घरघंटी घरी असेल तर घरी दळायचं. आणि ही भाजणी रोज 1 वाटीभर जर तुमच्या पोटात गेली तर ती जवळजवळ 1/3 तुमच्या प्रथिनांची गरज पूर्ण करते. अशी इतकी आरोग्य संपन्न भाजणी आहे. आणि त्याचे अनेक पदार्थ करता येतात की नुसती नावं सांगितली तरी तोंडाला पाणी सुटेल की उकड शेंगुळे आहेत, थालपिठा आहेत, पुऱ्या आहेत, त्याच्या धपाटे आहेत किंवा साधी भाकरी आहे. काय वाटेल ते तुम्ही करू शकता. वेगवेगळं त्याचा उपमा करता येतो. म्हणजे हे पदार्थ कसे करायचे, काय करायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचं काय काय करू शकता. मग नंतर ही भाजणी वापरली तर तुम्हाला आठवड्यातून तुम्ही ठरवून टाकायचं एक वेळापत्रक की अमक्या दिवशी उसळ, अमक्या दिवशी भाजणी, अमक्या दिवशी असं. म्हणजे तुम्हाला बिलकुल ते जड जाणार नाहीये आणि स्वयंपाक करणं हे संकट वाटणारच नाहीये. त्याच्यामुळे दुसरा भाग आहे की कढीपत्ता मी तुम्हाला सांगितला खायला, तर तो पोटात कसा जाईल ह्याच्यासाठी एक उत्तम उपाय आहे. तो म्हणजे कढीपत्त्याची चटणी घरात करून ठेवायची आहे. भरपूर कढीपत्ता, त्याच्यात मग शेंगादाणे, खोबरं हे सगळं थोडं थोडं घालायचं आहे आणि लसूण घालायचा, आपल्या आवडीनुसार तिखट मीठ घालायचं आणि तो कढीपत्ता थोडासा तेलावर परतून घेऊन त्याची चटणी करून ठेवायची.
ही चवीला अतिशय उत्कृष्ट, जिभेला रुची आणणारी अशी ही चटणी आहे. आणि 1 चमचाभर कढीपत्ता म्हणजे 4 तुमच्या मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या, एवढं प्रमाण लक्षात ठेवा. आणि गोळ्या ह्या सगळ्यांना पचतातच अशातला भाग नाही. कढीपत्त्याची चटणी मात्र सगळ्यांना पचू शकते. गरम भातावर घ्या, पोळी बरोबर खा, कशीही तुम्ही खाऊ शकता. त्याच्यानंतर मुखशुद्धी करून ठेवायची आहे घरात. आणि ही मुखशुद्धी म्हणजे काय, तर जवस, त्याच्यानंतर बडीशेप, तीळ आणि ओवा ह्या गोष्टी भाजून ठेवायच्या आहेत. आणि प्रत्येक खाण्यानंतर 1 चमचाभर ही मुखशुद्धी खायला सुरुवात करायची आहे, जी तुम्हाला म्हणजे पोट साफ ठेवेल तुमचं. आणि काहीही तुम्ही खाल्लं तरी ते पचवण्यासाठी तुम्हाला मदत करेल. अमृत रस सध्याच्या काळात अतिशय गरजेचा आहे. कोरोनाच्या काळात हा घरी तयार करता येतो आणि तो करून ठेवायचाच आहे, त्याला पर्याय नाहीये. तर तो म्हणजे पुदिन्याचे क्रिस्टल्स जे असतात ते, ओव्याचं फूल आणि भीमसेनी कापूर हे समप्रमाणात आणायचं आणि ते एका काचेच्या बाटलीत भरून ठेवायचं. ते भरून ठेवलं की आपोआप ते लिक्विड फॉर्म मध्ये येतं. हे लिक्विड फॉर्म मध्ये आलेलं जे रसायन आहे तेच म्हणजे अमृत रस आहे. तर सध्या श्वसनाचा त्रास, अमकं ढमकं, जे कोरोना काळात ज्या गोष्टी होत आहेत सध्या, की कफ होणे, तर अशा वेळेला ते नुसतं हातावर 2 थेंब चोळून त्याचा श्वास घेतला भरपूर तरी चालतो, किंवा कोमट पाण्यात 3-4 थेंब, जर कफ खूप होत असेल तर ते दिवसातून 4-5 वेळा पिलं तरीही चालतं. अतिशय गुणकारी, अतिशय औषधी आहे. मी तर म्हणेन की किशोरजी, मला तुम्ही आज ही सांगायची संधी दिली, मला फार बरं वाटलं. कारण हे अनेक, जसं कोरोना सुरू झालाय तसं आम्ही ह्याचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. मी खूप जणांना हे सांगितलं, अनेक ग्रुप्सवर टाकलेलं आहे आणि अतिशय गुणकारी असं हे अमृत रस आहे. शेवटी दशपदी सांगते आणि आजच्या ह्याचा आपला समारोप करते की ही दशपदी म्हणजे की जेवणाच्या वेळा निश्चित ठेवा, आहार तयार करताना सगळ्या सदस्यांचा विचार करा, त्याच्यानंतर आहारात विविधता आणण्याचा प्रयत्न करा, शिळं अन्न खाऊ नका आणि बाजारातून विकत आणून सध्या तर अजिबात खाऊ नका. जेवताना शक्यतोवर आनंदी वातावरण निर्माण करा. आणि ताट वाढण्याची पद्धत आपली, तर आपली परंपरा, आपली आठवा आणि सुरुवात करा तशी चौरस अन्नाचा विचार करा. सगळा सात्विक अन्न शक्यतोवर घ्या आणि पुरेसच जेवा. थोडस 2 घास कमी जेवला तरी चालेल. आणि एवढं लक्षात ठेवा की जसं खाल तसे तुम्ही असणार आहात. त्याच्यामुळे काय खायचं आणि कसं दिसायचं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. आणि जो करतो, जी अन्नपूर्णा तो असेल किंवा ती असेल, तर त्याला त्याचे आभार व्यक्त करायला विसरू नका. आणि शेवटी फक्त एवढं सांगेन की जे आपण तोंडात घालतो ते करताना फक्त एवढाच विचार करा की वदनी कवळ घेता 8वा कॅलरीजते, वदनी कवळ घेता 8वा कॅलरीजते, सहज वजन वाढवी काही खाता फुकाचे, जीवन करी जीवित्वा आहार समतोल, जीवन करी जीवित्वा आहार समतोल, डोळस बघणे त्याकडे, एवढेच त्याचे मोल, एवढेच त्याचे मोल. पुनश्च सगळ्यांचे आभार व्यक्त करते. किशोरजी शतशः आभारी आहे आणि ही संधी दिल्याबद्दल. आणि पुढे भेटूया आता पुढच्या शुक्रवारी. त्या दिवशी मात्र योगासन, व्यायाम याविषयी सांगेन. ऐकून घेतलं? आज आता दिवसभर, आज आणि याच्या पुढे सात्विक अन्न घ्या, आरोग्य संपन्न राहा, एवढंच सांगेन. धन्यवाद. अप्रतिम. आमच्या दर्शकांना आजचं हे सत्र खूप अत्यंत उपयोगाचं असणार आहे. खरोखर आपण रोजच्या जेवणात खाताना किती छोट्या छोट्या गोष्टींची सहजपणाने काळजी घेतली तर एक उत्तम आरोग्य आपल्याला लाभू शकतं, हे आपण अतिशय सहज सोप्या भाषेमध्ये आज आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि अन्नपूर्णेने कसं लक्ष देऊन हे सगळं करायचंय, त्याचप्रमाणे खाणाऱ्यांनी पण त्याची कर्तव्य आणि जबाबदारी लक्षात ठेवून आहार कसा घेतला पाहिजे, ह्या अतिशय छान छान टिप्स आपण दिलेल्या आहेत. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सगळ्याच आमचे कर्मचारी आहेत, आमचे सगळे ग्राहक आणि इथे सर्व जोडलेले दर्शक
या सगळ्यांसाठीच आजचं सत्र अतिशय अतिशय असं हे उपयोगाचं ठरणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. देवगिरी बँकेच्या वतीने मी पुन्हा मॅडम आपले आभार मानतो आणि सर्व दर्शकांना होळीच्या धुलीवंदनाच्या शुभेच्छा देतो. होळी आणि धुलीवंदन नक्की साजरा करायचंय, पण फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबासोबत मास्क, सॅनिटायझर आणि कोरोनाची काळजी घेऊन. तर सण साजरा करायचा आहे, पण कोरोनाचं सगळं तारतम्य वापरून आपण सगळ्यांनी धुलीवंदन आणि होळी साजरी करूया. आणि पुन्हा भेटूया रसिका मॅडम सोबत येत्या शुक्रवारी सकाळी 6:15 वाजता. देवगिरी बँकेच्या वतीने पुन्हा एकदा आपणा सर्वांचं आभार. धन्यवाद. धन्यवाद. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे.